जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर परिमंडळ 4 च्या हद्दीतून चोरी गेलेले किंवा हरवलेले 200 पेक्षा अधिक मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत। तसेच सोन्याचे दागिने आणि वाहने असा एकूण 65 लाखांचा मुद्देमाल परत करण्यात आलाय। रेझिंग डेच्या शुभ मुहूर्तावर मुद्देमाल परत केल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले। उल्हासनगर परिमंडळ 4 तर्फे ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत उल्हासनगर कॅम्प 3 सिंधू भवन येथे मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम राबवण्यात आला। यामध्ये परिमंडळ 4 मधून नागरिकांचे चोरीला गेलेले 200 पेक्षा जास्त मोबाईल, सोन्याचे दागिने तसेच वाहने असे एकूण 65 लाखांचा मुद्देमाल पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते मूळ फिर्यादींना देण्यात आला। चोरीला गेलेला मुद्देमाल नागरिकांना मिळाल्यामुळे पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहे। यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे तसेच परिमंडळ 4 मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, विष्णू तामणे, अनिल पडवळ, अनिल जगताप, रमेश पाटील, अनिल थोरवे, किरण बालवडकर तसेच पोलीस कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। नमस्कार। आज पोलीस रेझिंग डेच्या अनुषंगाने उल्हासनगर झोन मध्ये आपण मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम आपण इथे राबवलेला आहे। यामध्ये एकूण 65 लाखाचा मुद्देमाल जो आहे तो मूळ फिर्यादींना आम्ही परत केलेला आहे। यामध्ये 13 गुन्ह्यांमधले सोन्याचे दागिने, त्यानंतर जवळपास 30 वाहने आणि 200च्या वर मोबाईल्स आपण मूळ फिर्यादींना परत केलेले आहे। सदरचा कार्यक्रम जो आहे तो माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या संकल्पनेतून आज उल्हासनगर झोन मध्ये आपण राबवलेला आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।